हाय, हॅलो सर्वांना माझा नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि आमची ही तयारी आहे ती हळदी कुंकवाची. सोसायटीमध्ये हळदी कुंकू आहे आणि त्याच्याचमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं. तर बऱ्याच जणांचं म्हणजे चाललेलं होतं आमचं की काहीतरी करूया, काहीतरी करूया. आणि अचानक असा प्लॅन ठरला. तर आदल्या दिवशी म्हणजे दुपारी बरोबर 2 वाजता कॉल झाला आणि 4 वाजता खाली आम्ही क्लब हाऊसमध्ये गेलो. तर तेव्हा थोडीशी प्रॅक्टिस वगैरे म्हणजे गाणं वगैरे विचार करण्यामध्ये आमचा वेळ निघून गेला. परत आम्ही घरी आलो, जेवण वगैरे बनवलं आणि छान मग परत रात्री 9 वाजता गेलेलो. तर रात्री 9 ते 11 आम्ही छान अशी प्रॅक्टिस केली आणि मुळात आमची ही पहिली वेळ होती. तर आम्हाला एक तर गाणं हे कळतही नव्हतं, त्याचा अर्थही कळत नव्हता. तेलुगू गाणं घेतलेलं होतं आम्ही. तर डान्स बघून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. पण एका दिवसात आम्हाला काही जमत नव्हता. एकीला छान जमत होता, पण आमच्या दोघींना काही जमत नव्हता. तर खूप मेहनत करावं लागली. तर शेवटी आमचं काही फायनली काही गाणं व्यवस्थित बसलंच नाही आणि मॅच होत नव्हतं. आमच्या ज्या काही स्टेप आम्ही करत होतो ना, मागे पुढे कोणीतरी विसरून जायचं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही बरोबर सकाळी 6 वाजता उठलो आणि 6 ते 8 आम्ही प्रॅक्टिस केलेली छान. तर हा व्हिडिओ जो होता ना, तर तो सकाळी 6 ते 8चीच प्रॅक्टिस होती आणि मग नंतर आम्हाला फायनली मग छान जमलं. त्यानंतर मग आम्ही अंघोळ वगैरे केली आणि परफॉर्म करायचं होतं म्हणून मग केसही धुतलेले आणि सकाळीच थोडंसं ॲलोवेरा जेल आहे ते चेहऱ्याला लावून घेतलं. नाही तर आता थंडी पण चालू आहे, त्याच्यामुळे स्किन अशी लगेच ड्राय होऊन जाते. तर त्यासाठी म्हटलं सकाळी थोडंसं ॲलोवेरा जेल लावूया. केस वगैरे धुवून झाले, सगळं छान कामं आवरली आणि मग लगेच पहिलं येतं ते देवपूजा झाल्याच्या नंतर मग बाकीची कामं. कारण आज कामालाच खरं तर उशीर झालेला होता. सकाळी डान्सचा परफॉर्मन्स झालेला आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली. आज जेवणही बनवायचं होतं, सकाळचं आणि रात्रीचं असे 2 जेवण बनवायचे होते. कारण आम्ही रात्री फक्त लेडीजसाठीच होता आणि मुलांनाही जेवण वगैरे नव्हतं असं ठरवलेलं होतं ह्यावेळेस. त्यामुळे मग रात्रीचंही जेवण बनवायचं होतं. तर काय बनवावं जेवण, म्हणजे सकाळचं आणि संध्याकाळचं या विचारात भरपूर वेळ गेला आणि सगळी गणगण डोक्यामध्ये विचार चालू होता, तो म्हणजे रात्रीच्या परफॉर्मचा. तर घालणार काय हाही प्रश्न होता. ड्रेस कोड कोणता घालायचा हेही आमचं डिसाईड झालेलं नव्हतं. तर इथे आज आधीची छान अशी टुर्नामेंट होती, तर त्याची मॅच होती. तर त्यासाठी मग मी सकाळी त्याला ब्रेकफास्ट वगैरे बनवून दिलेला आणि तो मॅचसाठी गेलेला. तर त्यानंतर मग मी जेवण बनवायला घेतलेलं. तर जेवण बनवायचं म्हणून मग आज म्हटलं मसाल्याची वांग्याची भाजी बनवूया, झणझणीत. आणि वांग्याची भाजी सगळ्यांच्या आवडीची मुळात, म्हणून मग मी वांग्याची भाजी बनवायची ठरवली. आणि मग फायनली आमचं दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मैत्रिणीकडे गेलेली. मग ड्रेसही डिसाईड वगैरे झालेला. तर संध्याकाळच्या वेळेला मग आम्ही तिच्या घरी जाऊनच ड्रेसअप करायचं ठरवलं. तर एका मैत्रिणीने मग छान अशी सागरवेणीवरती घालून दिलेली आणि तिच्या मुलीचे आम्ही ड्रेस घातलेले. छान असं सुंदर आम्ही रात्री तयार झालेलो आणि खाली छान सुंदर डेकोरेशन वगैरे झालेलं. आमचा मेकअप करता आम्हाला साधारण कमीत कमी 2 ते 3 तास गेलेले. कधी आम्ही असा एवढा मेकअप आणि एवढं तयार होऊन कधी जात नव्हतो. आणि सगळ्या बायका छान एवढ्या सुंदर नटून थटून आलेल्या होत्या. आणि सगळ्या मुळात ना, एकतर हळदी कुंकू, गणपती किंवा नवरात्र असे की जेव्हा काही प्रोग्राम असताना तेव्हाच सगळ्या सोसायटीतल्या बायका ह्या एकत्र येतात. नाहीतर मग इतर वेळेस सगळेजण ज्याच्या त्याच्या डेली रुटीनमध्ये बिझी असतात. त्यांना फक्त मग सॅटर्डे संडे, तर प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते.
डान्स करताना इथे आम्ही प्रॉपर गाणं टाकलं नाही, कारण त्याला लगेच कॉपीराईट येतं. म्हणून मग दुसरं म्युझिक लावलेलं. तर आमचं एक गाणं छान झालेलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या गाण्यामध्ये एक मैत्रीण स्टेप सगळं विसरून गेली. तर आम्ही ब्लँक होऊन गेलो आणि आम्हालाही त्या स्टेप काही लक्षात आलं नाही. आणि मग नंतर छान असं आमचं सुंदर असं हळदी-कुंकू झालेलं. तर एकमेकी सहाय्य करूया. तर त्याप्रमाणे मग सगळ्यांनी आम्ही एकमेकींना मदत केली. छान सोसायटीचं संक्रांतीचं जे काही वाण होतं ते एकमेकींना वाटलं. भरपूर जणींनी खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचा परफॉर्म केलेला. तर काहींनी इंस्टाग्रामच्या ज्या रील्स होत्या त्याच्यावरती छान असं सुंदर डान्स केलेला. तर त्यानंतर मग छान सगळ्यांनी एकमेकींना फुलं दिले, हळदी-कुंकू दिलं. खूप सुंदर प्रोग्राम झाला आणि संध्याकाळी छान सगळेजण कामावरून आलेले होते, त्यामुळे निवांत गप्पा मारला. आणि बायकांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष असतं ते सगळं काही फोटोवरती. तर एवढ्या भरपूर प्रमाणात आम्ही रील्स, फोटोही काढलेले आहेत. तर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती नक्कीच बघू शकता. तर आम्ही साधारण म्हणजे ₹400 जमा केलेलं. तर त्यातील आम्ही ₹300 आम्ही गिफ्ट आणलेलं आणि उरलेल्या पैशाचा स्नॅक्स म्हणजेच बिर्याणी मागवलेली. आणि त्यानंतर मग थोडंसं आम्ही तिळगूळ जे काही एक्स्ट्राचं सामान जे काही लागणार होतं त्याप्रमाणे आम्ही जो काही खर्च होता तो तयार केलेला होता. आणि सगळ्यांनी छान खूप सुंदर त्यामध्ये पार्टिसिपेट केलेला, छान असा डान्स केलेला आणि सगळ्यांनी खूप सुंदर एन्जॉय केलं. तुमच्याही सोसायटीत असा काही प्रोग्राम होत असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.